आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा मीरा भाईंदरमध्ये पार पडली। यावेळी राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान दिले। महाराष्ट्रात पहिली ते 5वी हिंदी आणण्याचा प्रयत्न तर करून पहा, दुकानच नाही शाळाही बंद करेल, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। पहिली ते 5वी राज्य सरकारने हिंदी कंपल्सरी पण हिंदी भाषा शिकलीच पाहिजे, त्याच्यावरती सरकार सगळं सुरू झालं। काल आमचे ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितल्याप्रमाणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार। आता राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर देशात करावी। त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता। फडणवीसजी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार। मी आता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात पहिली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा। दुकानाला एक शाळाही बंद करेल। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भाषण, मराठीसाठी मराठी सक्तीची, इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजे, सक्तीची केली पाहिजे। ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी? कोण दबाव टाकतोय तुमच्यावरती? हे केंद्राचं हे केंद्राचं पूर्वीपासूनच आहे, काँग्रेस असल्यापासूनच आहे सगळं। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।